भावाचं म्हणून उपवास म्हणून नागोबाचा उपवास आपण करतो. थालीपीठाचं म्हणजे धपाटे उसळ हा नागोबाचा मानाचा नैवेद्य आहे. आणि धपाट्याचं पीठ म्हणजे सगळ्या गहू, ज्वारी, तांदूळ, हरभरा, परत धने, हळकुंड सगळं घालून मिक्स करूनच आम्ही धपाट्याचं पीठ करतो. भाजणीचं सामान हे नागाला वाहतात, त्यामुळं त्याचं महत्व. नमस्कार दर्शक हो, तरुण भारत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे मंडळी. श्रावण महिना सुरू झाला की आपल्या सगळ्यांना उत्सुकता लागून राहते, ते म्हणजे सणा समारंभाची. आणि श्रावण महिन्यात पहिला सण होतोय, मोठा सण होतोय, तो म्हणजे नागपंचमी. तुम्ही पाहू शकता माझ्या आजूबाजूला उद्या नागपंचमी आहे आणि त्याची लगबग पूर्ण बाजारपेठामध्ये पाहायला मिळते आहे. मी सध्या कोल्हापुरातील कोळेकर टिकटी येथील बाजारपेठामध्ये आलेली आहे. उद्या नागपंचमी असल्यामुळं नागांची मूर्ती असो किंवा पारंपरिक पदार्थांसाठी इथं गर्दी करत आहेत. चला मग नागपंचमीची तयारी कशा पद्धतीने सुरू आहे आपण बघूया. चला बाजारपेठामध्ये जाऊया आणि तुम्हाला बाजारपेठाचा नेमके किंमत किती आहे नागाची मूर्तींची किंवा नागाचं महत्व नेमकं काय आहे हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. घरोघरी महिला आज नागाचा उपवास केला असणार आहे. नागाचा उपवास का करतात, कारण की त्याला नागाला श्री नाग देवतांना भाऊ मानलं जातं हिंदू धर्मानुसार. आणि आज त्याची पूजा केली जाते, त्याचा उपवास केला जातो. आणि असं म्हणलं जातं की नागाचा उपवास केलं की आपल्या घरामध्ये जे सर्पदोष वगैरे होतं ते होत नाही. या उपवासानं नागदेवता संरक्षण करतात अशी मान्यता हिंदू धर्मामध्ये आहे. तर चला तुम्ही आजूबाजूला माझ्या लगबग बघू शकता. इथं लाह्या सुद्धा आहेत. असं मानलं जातं ह्या ज्या लाह्या आहेत, या लाह्या जेव्हा नागपंचमी येत्या प्रत्येक लहान मुलाला आतुरता असत्या की नागाची पूजा झाल्यानंतर लाह्या कधी खायला मिळणार. चला मग आपण या लाह्याचं महत्व जाणून घेऊया. नमस्कार मावशी, लाह्याचं महत्व काय आहे नागपंचमीमध्ये? भाजणीचं सामान हे नागाला वाहतात, त्यामुळं त्याचं महत्व. असं पण मानलं जातं की नागाला खूप आवडते लाह्या, हे खरोखर आहे का? हो, खरोखर आहे. आणि आज मंडळी आज कापत नाहीत, चिरत नाहीत, याचं महत्व पण आपण या मावशीकडून जाणून घेऊया. काय आहे याचं महत्व? भावाचा उपवास असतो त्या दिवशी भाजणीचे पदार्थ म्हणजे नागाला भाऊ मानतात, त्यामुळं त्याला भाजणीचं अशी मंडळी अशी भाबडी अंधश्रद्धा म्हणणं नाही, अशी भाबडी श्रद्धा आहे की असं म्हणलं जातं की जर चिरलं किंवा कापलं तर ते नागाला सुद्धा असं चिरलं कापतात असं म्हणलं जातं. हे खरोखर आहे का? हो, खरोखर आहे. आज तुमचा उपवास असेल ना? हो, आहे की. मग कसा केला उपवास आज? धपाटे, उसळ, परत भाजणीचे पदार्थ सगळे कापलेले पदार्थ आज खात नाही. हो. आज नागाचे म्हणजे नागाचा उपवास का धरतात? एक भाऊ म्हणून. हो. बरं, आज नागाचा उपवास, उद्या पूजा असणार ना नागपंचमीची? उद्या नागपंचमीची पूजा आपल्या इथं कोल्हापुरात ना उद्या करंजा करतात. हो. म्हणजे उद्या कापणीचे पदार्थ उद्या केले जातात? हा, उद्या केले जातात. मंडळी माझ्या आजूबाजूला नागाच्या पूजेसाठी सामान दिसतंय. मग मी या मावशींना विचारतो याचं कशा पद्धतीने नागाची पूजा केली जाते, थोडं आमच्या व्ह्युअर्सना सांगा. मातीचे नाग घ्यायचे, लाया, फुटाणे, शेंगदाणे, परत ते वस्त्र हे घातलं जातं. आणि आज भावाचा उपवास धरून उद्या त्याची पूजा केली जाते. सकाळपासून कशी मागणी आहे, कशा पद्धतीने विक्री झाली आहे? विक्री छान झाली आहे. छान झाली. हो, आज जास्त मिळाला. तर तुम्ही मंडळी आजूबाजूला बघू शकताय नागाच्या पूजेसाठी कोणकोणते साहित्य लागते. तर इथं मला नागासाठी वस्त्र पाहायला मिळते. हे वस्त्र उद्या नागपंचमीला घातलं जातं. आणि हे हळदी कुंकवाचं वस्त्र नागाला घातलं जातं. आणि हे व्हाईट कलरचं वस्त्र आहे. असं म्हणलं उद्या श्रावण सोमवार सुद्धा आहे मंडळी. आपल्या श्रावण महिन्यातला पहिला सोमवार, जे महादेव भक्त असो किंवा नॉर्मली लोक श्रावण सोमवारचा उपवास करतात, महादेवाला जाऊन पूजा करतात. आणि उद्या नागपंचमी सुद्धा आहे. मग उद्या तुम्ही बघू शकता व्हाईट कलरचं वस्त्र जे महादेवाला घातलं जातं. असं मान्यता आहे की कुंकवाचं घालू नये महादेवाला. महादेवाला पांढऱ्या वस्तूंचा मान आहे, महादेवांना पांढऱ्या वस्तूचं मान आहे म्हणून हे पांढरं वस्त्र घातलं जातं. यासोबत तुम्ही पाहू शकता लाह्या आहेत.
जसं मी मगाशी म्हणलं की नागपंचमी आली की लहान मुलांना आतुरता लागलेली असते की कधी पूजा होते आणि कधी ती लाह्या खायला मिळतात. हे लाह्या नागदेवताला खूप प्रिय आहे असं मानलं जातं. यासोबत नागपंचमीच्या पूजेला फुटाणे शेंगदाणे सुद्धा परिधान केले जातात. आणि सत्यनारायणचं पूजा साहित्य बघू शकताय. श्रावण महिन्यात कोणता पण वारी श्रावण महिना हा खूप पवित्र महिना मानला जातो आणि सत्यनारायणची पूजा या महिन्यात केलं जातं. असं मानलं जातं की या महिन्यात सत्यनारायणची पूजा केली तर खूप चांगलं असतं, खूप घराला प्रगती यश मिळतं अशी मान्यता आहे. तर हे बघू शकता खाऊची पानं आहेत विड्यासाठी, जे प्रत्येक देवाची पूजा करताना आपण देवाला विडा घालतो. तर तुम्ही विडा पाहू शकताय. यासोबतच नारळ सुद्धा आहे. आपण नारळ अर्पण करतो. असं म्हणलं जातं की नारळाला खूप महत्व आहे. श्रीफळ ते अर्पण करतात आपण देवाला. तर तुम्ही आजूबाजूला बघितलात की नागाच्या साहित्याच्या पूजेचं तुम्हाला दाखवलंच आहे. यासोबत श्रावण सोमवारी कशा पद्धतीनं साहित्याची विक्री केली जाते हे पण सांगितलं आहे. आजूबाजूला माझ्या फुले सुद्धा आहेत. सर कसं चाललंय सकाळपासून खरेदी कशी आहे? उद्या नागपंचमी आहे, परत पहिला सोमवार आहे. पहिला सोमवार एवढा प्रतिसाद नाही, कारण त्या एकादश आहे त्याच्या त्यामुळे गिराईक नाही एवढे शांत आहे. कशा पद्धतीनं विक्री वगैरे झाली आहे? विक्री काय 60 रुपये पावशेर झाल्यात, 50 ला पावशेर, झेंडू 20 ला पाव, 30 ला पाव. झेंडू 30 ला महाग झाले का कमी? महाग झाले. श्रावण महिन्यात जरा महाग आहे. श्रावण महिन्यात मंडळी महाग असतात, कारण की श्रावण महिन्यात प्रत्येक सण समारंभ येतो आणि त्यामुळं या महिन्यात फुलांची जरा महागाई बघायला मिळते. तर इथं आजूबाजूला तुम्ही फुलं वगैरे पाहिले आहेत. तर माझ्या इथं बघू शकताय वाटाणे आहेत आणि थालीपीठचं पीठ. आज नागाचा उपवास घरोघरी केला जातोय आणि सकाळी दिवसभर उपवास धरून शाबू खाल्लं जातं आणि संध्याकाळी थालीपीठ सेवन केलं जातं उपवासासाठी. असं मानलं जातं की नागाचे जे उपवास करताना चिरायचं वगैरे नसतं, फक्त भाजणीचेच पदार्थ खाल्ले जातात. तर आपण या मावशीकडून जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार मॅडम. थालीपीठचं तुम्ही हे करायलाय, सकाळपासून मागणी कशी आहे? मागणी भरपूर आहे लोकांची. त्यामुळं मागणी गेल्या वर्षीपासून भरपूर असल्यामुळं जास्त यंदा केलेलं होतं. आता थोडंसं राहिलेलं आहे, संपलेलं आहे पीठ. थालीपीठाचं जरा महत्व सांगा की आज नागाचा उपवास आहे. भावाचं म्हणून उपवास म्हणून नागोबाचा उपवास आपण करतो. थालीपीठाचं म्हणजे धपाटे उसळं हा नागोबाचा मानाचा नैवेद्य आहे. आणि धपाट्याचं पीठ म्हणजे सगळ्या गहू, ज्वारी, तांदूळ, हरभरा, परत धने, हळकुंड सगळं घालून मिक्स करूनच आम्ही धपाट्याचं पीठ करतो. तुम्ही माझ्या बघू शकता थालीपीठाचं पीठ आहे, वाटाणे आहेत. आज हा नैवेद्य नागदेवताला दाखवला जातो संध्याकाळी. सकाळी साबुदाणाची खिचडी, फळं वगैरे खाऊन दिवसभर उपवास केला जातो आणि संध्याकाळी थालीपीठाचं नैवेद्य दाखवून हा उपवास सोडला जात नाही. आज दुसऱ्या दिवशी नागपंचमीच्या दिवशी वरण भात वगैरे किंवा आपले जे पदार्थ आपण जे देवाला सणावारांचा दाखवतो ते दाखवून उपवास सोडला जातो. चला अजून काय आहे बघा बाजारपेठांमध्ये. मी सध्या मिरजका टिक्की येथे आलेले आहे आणि तुम्ही माझ्या आजूबाजूला बघू शकताय छोटी छोटी सुंदर अशी नागदेवतांची मूर्ती आहे. तुम्ही बघू शकताय शेषनागाची मूर्ती पाहायला मिळते. घरोघरी उद्या नागदेवताची पूजा केली जाते. एकंदरीत सगळ्यांना मंदिरात जाणं पूजा करणं शक्य होत नाही किंवा डायरेक्ट नागाचं पूजा करणं प्रत्येकाशी शक्य नसतं. त्यामुळं घरोघरीमध्ये मातीच्या मूर्तीचं असं पूजन केलं जातं. मातीची मूर्ती जर नाही मिळाली तर काही ठिकाणी नागदेवताच्या चित्राची स्टिकर सुद्धा मिळतात जे भिंतीवर लावले जातात आणि त्याची पूजा केली जाते. एकंदरीत तुम्ही बघू शकताय आजूबाजूला सुंदर सुंदर अशा मूर्ती आहेत आणि याच्याबद्दल आणखी आपण माहिती जाणून घेऊया. सकाळपासून किती विक्री झाली आहे, कशी मागणी आहे? 200 विक्री झालं सकाळपासून. 200 विक्री झालं. 200 विक्री होय होय. आज नागदेवतेची उपवास धरलाय महिलांनी, तुम्ही पण धरलाय का? धरले धरले. काय खाल्ला सकाळपासून? काय नाही खिचडी खाल्ली सकाळपासून. होय. संध्याकाळी संध्याकाळी धपाटे. होय. मला सांगा किती दिवस तुम्ही विक्री करायला लागलाय? आता 3 दिवस झाले. 3 दिवस झालं. लोकांचा प्रतिसाद कसा असतो? होय. चांगलं असते की. मग उद्या नागपंचमीचा पूजा असणार आहे, काय कसं असणार ती?
नागपूर ते आपण हळदी कुकू लावायचं आणि दूध ओतायचं, हेच कानोळीत निवेदन करायचं, हेच एवढं. तर आपण पाहिलं एकंदरीत आज बाजारपेठांमध्ये उद्या नागपंचमी असल्यामुळे आणि श्रावणाचा पहिला सोमवार असल्यामुळे लगमग पाहायला मिळाली आणि लोकांचा चांगला प्रतिसाद सुद्धा पाहायला मिळाला. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा तरुण भारत कोल्हापूर.